असा क्षण होता की तुम्ही भारतीय सैन्य दलात जाण्याचा विचार केला? सर्वात पहिले म्हणजे वडील, माझे आजोबा. आजोबापासूनच आमच्या घराण्याला एक वारसा लाभलेला आहे, सैनिकी वारसा. तो आमच्या आजोबांनी चालवला, त्याच्यानंतर आजोबांनंतर वडिलांनी चालवला कंटिन्युअस. वडिलांनंतर आम्हाला पण असं वाटतं, म्हणजे सुरुवातीला असते का मी कुठेतरी देश सेवेसाठी एक खुशी होती. खुशी के साथ गम के साथ खुशी होती, होते दोन गोष्टी होते. घर सोडण्याचं एक होतं, आई वडिलांना सोडून जातोय, पण मेलो तर देशाचे सीमे, नाही तर भाताचे मेरे, म्हणजे त्यांचं एक होतं. कष्ट आला जन्माला तर कष्ट करून शेताच्या मेऱ्यावर करायचं, नाहीतर देशाचं रक्षण करायचं. आणि माझं असं आलंय की आजपर्यंत 30 वर्षात मी कधी रक्षाबंधनला नाही बहिणीकडे गेलो, नाही भाऊबीजला गेलो. ऑपरेशन सिंदूर असं नाव आहे, तसंच सिंदूरमध्ये जी ताकद असते ती पाकिस्तानला आम्ही दाखवली. काल आमच्या ठिकाणी ज्यावेळी पडले त्यांचं पाकिस्तानचा बॉम्ब, तो न्यूट्रल झाला, फाटला नाही. त्याच्या बाजूला पडला तो बॉम्ब, तो जर आमच्या समोर बाजूचा बॉम्ब जर फाटला तर आज मी तुमच्या समोर बसतो पण नसतो. आता देशसेवेत जे तरुण येऊ इच्छितात त्यांना काय सल्ला असेल तुमचा? फोकस ऑन द गोल सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट आहे. मी अकॅडमीमध्ये जातो पण मुलांचा फोकस नाही. आता जस्ट माझ्या ह्या 15 ऑगस्टला मी ऑनर लेफ्टनंट झालो, प्रमोशन आलंय माझं. म्हणजे ते सर्व लास्ट प्रमोशन, मी लास्ट प्रमोशन एक शिपाई झाल्यानंतर लास्ट प्रमोशन पोचलोय मी तिथपर्यंत. माझा जो एम होता तो सक्सेस झाला. मग टीव्हीवर जेव्हा बातम्या यायच्या की सीमेवर गोळीबार झालाय, मग तेव्हा तुमच्या आईची काय भावना असायची त्यावेळेला? आई आमची घाबरणारी नाही, आणि ती गोळीबार असता पाकिस्तानात आता पण ती टीव्हीवर कधी कधी चालू असलं ना, मग अजून पण असते 2 मुलगे तर पाठवले असते पाठी. नमस्कार, मी अनुजा. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा सण. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊही आपल्या बहिणीला तिच्या रक्षणाचं वचन देतो. पण आज आपल्यासोबत असा भाऊ आहे ज्याने फक्त आपल्या बहिणीचं रक्षण केलं नाही, तर सबंध देशाच्या रक्षणाचं व्रत त्यांनी हाती घेतलं. होय, सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्य दलातील निवृत्त सुभेदार मेजर संजय सावंत आज आपल्या सोबत आहेत. त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान विरुद्ध महत्त्वाच्या कारवाईमध्ये भाग घेतला. तसंच पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आया बहिणींचं कुंकू पुसणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलाय. रक्षाबंधनानिमित्त आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार, आपलं कोकण सात लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम मी तुमच्याकडे येईन. तुम्ही भारतीय सैन्य दलात तुम्हाला जावं असं का वाटलं? म्हणजे काय असा क्षण होता की तुम्ही भारतीय सैन्य दलात जाण्याचा विचार केला? सर्वात प्रथम सर्वांना जय हिंद आणि रक्षाबंधनाची तुम्ही बोलल्याप्रमाणे सर्वांना शुभेच्छा माझ्यातर्फे. तुम्ही विचारला प्रश्न, म्हणजे सर्वात पहिले म्हणजे वडील, माझे आजोबापासूनच आमच्या घराण्याला एक वारसा लाभलेला आहे, सैनिकी वारसा. तो आमच्या आजोबांनी चालवला, त्याच्यानंतर आजोबांनंतर वडिलांनी चालवला कंटिन्युअस. वडिलांनंतर आम्हाला पण असं वाटतं, म्हणजे आमच्या आजोबांच्या गोष्टी त्या देशासाठी काहीतरी करावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी, त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या गोष्टी, राणी लक्ष्मीबाईंच्या गोष्टी आमचे झोपताना लहानपणापासूनच त्यांना काय नाही का, म्हणजे अशा आमच्या रक्तात ट्रेनिंगमध्ये टाकले त्याने की देश प्रथम, राष्ट्रपती, देशासाठी काय. आणि शौर्य गाथा ते ऐकून आपण वाटायचं की काही नाही काय, आपण जन्माला आलो तर काही नाही काय करायचं. माझं बाकी कुठेही ध्येय नव्हतं, एकच जायचं की देशासाठी काही करावं, युनिफॉर्म घाला, युनिफॉर्ममधलं क्रेज. आणि आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी 7वी 5वी 6वी होतो त्यावेळी परमवीर चक्र म्हणून यायची. त्यावेळी त्या परमवीर चक्र, ते सोमनाथ, त्याच्यानंतर परमवीर, म्हणजे ते आम्ही बघायचो होती आणि ते वाटायचं आपण पण काहीतरी करायचं. ती एक क्रेज होती वेगळी. त्याच्यामुळे मी सैन्यात जायचा विचार केला तिथपासूनच, आणि स्वतःला त्यासाठीच प्रिपेअर करतो, सैन्यात दाखल होणार, असं देश सेवेसाठी दाखल. जेव्हा तुमचं सुरुवातीचं पोस्टिंग झालं त्यावेळेचे अनुभव काय होते? म्हणजे आपण जेव्हा नवीन असतो ना आणि सुरुवातीलाच आपल्याला सगळं असतं, मग तेव्हा काय अनुभव तुमचे असे होते? सर्वात प्रथम मी ज्यावेळी भरती झालो, तिथून एक गोष्ट सांगतो किस्सा, की भरती झालो तर मी कॉलेजमध्ये होतो. झाल्यानंतर कोल्हापूरला जाऊन भरती बघितली आणि अर्धवट 12वी करून मी गेलो. त्यावेळी विनायक होते माझे सर.
त्यांना सांगून गेलो मी जातो सैन्यात. ओके जा. सरांचा आशीर्वाद भेटला, आम्ही गेलो. आई वडिलांचा सर्वात प्रथम म्हणजे घरात पहिल्यांदाच माझं स्टार्टिंग होतं की घर सोडणं. मी कधी लहान मोठा झालो पण कधीही घर सोडून कुठे गेलो नाही. पण पहिल्याच भरतीला भरतीला तो कोल्हापूरला गेलो यारमध्ये. कोल्हापूर यारोची गोष्ट सांगतो की ज्यावेळी भरती जातात कॉल लेटर येतं, आता ऑनलाईन येतात, पहिले कागद द्यायचे, जे लेटर यायचे. ज्यावेळी मला लेटर आलं त्यावेळी बोलवलं होतं इकडे कारोडे पोस्टमनने बोलवलं घरी, इकडे येऊन जा. मी गेलो आणि सडन जो लेटर राहून मी रस्त्यातून वाचून बघितलं. पहिलं म्हणजे काय मी सिलेक्शन झालो की नाही, घरात परत काय सांगू राहिलो की नाही. मग झाल्यानंतर एक्साइट झालो मी एकदम की झालो. आणि माईला सांगितलं 22 जूनला आम्हाला जायचं आहे, जॉईनिंग करायचं. तिथे गेलो तर एक दिवस पहिला 21 तारीखला गेलो मी जून इथून कोल्हापूरला. बाय बस गेलो. पाऊस धो चालू होता पूर्ण. आईची ते अश्रू, पोरगा जातो पहिल्यांदा. मग मला एक क्रेज होतं की मी सैन्यात जातोय दाखलसाठी, बाकी काय नाही. तो म्हणजे 17.5 वर्षात जास्त अनुभव तो नसतो, पण एक वाटतं हा मी जाणार कुठे सैनिक भरती झालो ह्या खुशीत होतो. मी गेलो तिथे कोल्हापूरला बस स्टँडवर थांबलो मी रात्रभर. मच्छर सगळं चावलं. त्याच्यानंतर काय आलं, सडनली एअरोवर जाताना उशीर झाला. मी ऑटो पकडली आणि गेलो. एअरो टेमला एअरो कोल्हापूर कधी बघितलं तर वर आहे. ते गेल्यानंतर ते गेलो तर उशीर झाला. 5 मिनिटं गेट क्लोज झाला. पण मला सैन्यात भरती होतं. मी ते तार क्रॉस करून जम्प करून आतमध्ये गेलो. ती माझी पूर्ण पॅन्ट फाटली. ती पॅन्ट माझ्याकडे अजून पण आहे. म्हणजे ती एक अनुभव एक सर्वात मोठा. ती सैन्यात किती क्रेज असतं माणसाला, कधी ना कसं मी आतमध्ये घुसा हे सर्व. तिथून मग मी नाशिकला गेलो. नाशिकला पहिल्यांदा गेलो. आम्ही 3 जण होतो. 3 जण भरती, एक शिंदे होता आणि एक दुदुस्कर होता आपला याचा सांगलीचा. ते 3 असे धरून नाशिकला त्यांनी पाठवलं, बाकीचे बेळगावला. पण तो अनुभव 3 गेल्यानंतर आम्हाला काय माहिती होतं. ट्रेनमध्ये बसवलं. ते आमचं गावचं आहे, त्यांनी ट्रेनमध्ये बसवलं. आम्ही कल्याणला उतरलो. कल्याणवरून दुसऱ्या ट्रेनमध्ये बसवलं. तिथून गेलो पुढे. आणि गेल्या गेल्या गेटमध्ये ते पहिलं फौजी दिशेने बघितल्यानंतर बघा पकडा चला, एका ठिकाणी बसवतात, कपडे इश्यू करतात, सगळे करतात. तिथे एक सांगण्याची गोष्ट म्हणजे घरातून जाताना अचानक माणूस ज्यावेळी जातो ना तिथे काय असतं, पण एक सुरुवातीला असते का मी कुठेतरी देशसेवेसाठी एक खुशी होती. खुशी के साथ गम के साथ खुशी भी, ते होते दोन्ही गोष्टी होते. घर सोडण्याचं एक होतं, आई वडिलांना सोडून जातोय पण. आणि तिथे एक सांगण्याचं गोष्ट अजून एक सगळ्यात मोठा किस्सा आहे तो म्हणजे आमच्याकडे आम्ही काही घेऊन गेलो होतो. एक बेडशीट घेऊन गेलो फक्त. आम्ही 3 जण. आम्हाला काय माहिती नाही. आम्हाला वाटतं अंतरून वगैरे भेटणार पहिलं, पण कसे फौजमध्ये रूल असतात ते टायमात नंतर इश्यू करतात. गेल्या गेल्या कोण देणार नाही. मग आम्ही ते सामान जे ठेवतो ना त्याचे ते गत्ते असतात काढून खाली घालून एकाच आधी 3 जण झोपायचे. तो सगळ्यात मोठी रात्रभर एक खचायचा, तू सगळ्याचा. पावसाचे दिवस, नाशिकची थंडी, फुल. तो अनुभव अजून पण आठवतो. कधी हसतो, एकटाच हसतो मी कधी कधी त्या अनुभवाला की घरातून पहिला दिवस गेलो सोडून आणि तिथे पण असे मित्र भेटले की कोणाकडे काही नाही, सर्वच असे आपण. तो एक छान अनुभव होता, सुखद अनुभव होता. आणि घरातून गेल्याचा एक गम पण होता आणि खुशी पण होती. एकीकडे देशसेवेचं व्रत मनात होतं, तर दुसरीकडे कुटुंबापासून आपण कुठेतरी दूर राहतोय. मग ह्यावेळी म्हणजे मनाची स्थिती कशी होती आणि यात तुम्ही कसं स्वतःला सावरलं? आमच्या घरातला सगळ्यात मोठा पावा जो आहे ना आमच्या आईवर आहे. म्हणजे देश प्रथम. काय घराकडे काही असू दे. आई आजारी होती माझी, ॲक्सिडेंट झालं होती, 2-3 ऑपरेशन झाले. पण तिने मला कधी नाही सांगितलं माझं ऑपरेशन झालंय. पण तिला एकच की मुलगे आहेत तिथे, देशासाठी तू भरती झाला, देशासाठी आला. आणि आमचे आजोबा, माझ्या आईचे वडील, त्यांचे एक वाक्य होतं, ब्रीद वाक्य. ते म्हणत ते मालवणीत बोलायचे, ते मेलो तर देशाचे सीमे, नाही तर भाताचे मेरे. म्हणजे त्यांचं एक होतं, कष्ट आला जन्माला तर कष्ट करून शेताच्या मेऱ्यावर करायचं, नाहीतर देशाचं रक्षण करायचं. त्याच्यातून का गम म्हणजे असं दुःख वाटायचं. पण इकडे आई म्हणायची नाही, देश प्रथम, राष्ट्रप्रथम, ते करायचं पहिलं. मग ते एक अंगात शहरात बोलत की देशासाठी काहीतरी आपण बाजूला सर्व सण सोयरे सर्व बाजूला ठेवून मनात कुठेतरी यायचं. पण इकडनं परत म्हणजे कुटुंबाचा खंबीर असेल ना, देश सेवेसाठी तो माणूस काही करू शकतो. कुटुंबाचा जो आधार असतो तो इम्पॉर्टंट असतो माणसाला पुढे काय करण्यासाठी, आणि तो मला लाभला आहे. मग टीव्हीवर जेव्हा बातम्या यायच्या की सीमेवर गोळीबार झालाय, मग तेव्हा तुमच्या आईची काय भावना असायची त्यावेळेला? आईचं पहिल्या, आता मोबाईल झाले, पहिले पत्र होते, लेटर होते. त्यावेळी आता तुम्हाला एक सांगतो, अजून एक किस्सा सांगतो. माझे आजोबा लहान होते. मी भरती झाल्यानंतर 5-6 वर्षानंतर ते
एक्सपायर झाले. त्यांचं एक होतं वाक्य, म्हणजे ज्यावेळी ते त्यांना समजलं काय माहिती, ते ऑगस्टमध्ये 2008 ते गेलो तिथे, त्यांना मी जातो सांगून. ते काय बोलले मला की मला काय झालं तर तिकडे भांडू नको, दे तिकडे रक्षण पहिलं कर, गोळीबार असून दे काय असून दे, घाबरायचं नाही. आणि मीला काय झालं तर तू सुट्टी यायचं बघू नको, पहिलं तुझी ड्युटी कर. हे त्यांचं सर्वात मोठं अजून पण मला आठवते. असे क्वचितच असतील सांगणारे की पहिलं तिकडे बघ, म्हणतं इकडे बघ. आणि ज्यावेळी गोळीबार व्हायचा ते आमचे, कारण वडील पण होते त्यावेळी, आजोबा, आमच्या आईचे, आम्ही त्या ते म्हणतो तिच्या डोळ्यात कधीही भयभीत नव्हता. पहिलं तर काही नव्हतं. तिथं आम्ही ते बघितले, आई आमची घाबरणारी नाही. आणि ती गोळीबार असता पाकिस्तानात, आता पण ती टीव्हीवर कधीतरी चालू असलं ना मग अजून पण असते. 2 मुलगे तर पाठवले असते पाठी, तू रिटायर झाला पण अजून पण तिचा खून खोलतो बघितल्यानंतर की आपल्या लोकांना कसे मारतात. म्हणजे तिचे अजून पण तिनं म्हणते अजून माझ्या हातात बंदूक द्या, मी पण जाऊ. मग ती गोळीबार असून दे तिकडे काय पण, ते म्हणतात पहिले तिकडे काम कर. सर्वात मोठं तिचं हे हृदय म्हणजे थोर. मी म्हटलं होतं गेल्या वेळी पण, प्रत्येक घरात जिजाऊ असेल ना मग छत्रपती शिवाजी महाराज. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज ना आहोत पण त्यांचे मावळे जरूर आहोत. निश्चितच. आपल्याला किती बहिणी आहेत? रक्षाबंधनाचा सण आहे, तुमच्या बहिणींसोबतचे घालवलेले काही अविस्मरणीय क्षण तुम्ही सांगू शकता? ओके, नक्कीच सांगेन की आज रक्षाबंधन पण आहे. माझ्या 2 बहिणी सख्या बहिणी आहेत, बाकी आम्ही बहिणी वगैरे आहेत. सख्या बहिणीचे पण लहानपणी आपण तर सर्वच भांडतात. बहिणीची माझा मग ती बोलायची मी तुझा नोकरी तू काय गेले का मी राखीत पाठवते. ॲक्च्युली रक्षाबंधन काय असतं आणि बहिणीची माया काय असते तिथे समजतं. ज्यावेळी आम्ही भरती होऊन गेलो आपण ते पत्राची वाट बघत असतो कधी येणार लेटर. आणि आमचा काळ होता तो, आता तर मोबाईलमध्ये यायचं, मोबाईलवर फोन. त्यावेळी लेटर यायचे, पाठवायचे, कधी कधी भेटायचे पण नाही. पण बहिणीच्या डोळ्यात असतो. परत ती चिठ्ठी पाठवून विचारते आप भेटले की ना, मग पाठवून रक्षाबंधनाची तारीख टाकून चिठ्ठी लिहायचो. तर तू पाठवली, राखी भेटलीस, बरं वाटलं, हे वाटलं, ती तिळगुळ पाठवायची. आणि सैन्यामध्ये काय सगळ्यात मोठं जे आहे ना, रक्षाबंधनच्या वेळी येतो ना आपण, बहिणीच्या वेळी, माझ्या बहिणींना पण सांगितलंय मी, ज्यावेळी पाठवतात त्यावेळी एक राखी पाठवू नको, तुझा एक भाऊ नाही ते, तुला जेवढे पॉसिबल आहे तेवढे राखी. मग ती 5-6 राख्या पाठवायची. म्हणजे जेवढे पण सैन्यात आहोत ते सर्व भाऊ आहोत. म्हणजे ते आम्ही काय करतो एकमेकांना नंतर राखी बांधतो बहिणीची. आता आज तुम्ही असतात सोबत राखी बांधणार, आज एक दुसऱ्याला राखी बांधतो. म्हणजे इच अँड एव्हरी आपल्या बहिणीप्रमाणे त्यांना वागतो, भावाप्रमाणे वागतो ज्यावेळी येतो. आणि माझं असं आलंय की आजपर्यंत 30 वर्षात मी कधी रक्षाबंधनला नाही बहिणीकडे गेलो, नाही भाऊबीजला गेलो. आज पहिल्यांदा उद्याचा प्लॅन आहे माझा. आणि आज बहिणी आली आहे तिला राखी बांधण्यासाठी. ते सर्वात मोठे तुमच्यामुळे ते आज साध्य होईल असं वाटतंय. एक अजून सांगतो की एकदा आलं राखीची गोष्ट आहे, ती राखी काय आलं, राखी माझी आली नाही. आणि बहिणीने मला फोन केल्यानंतर ह्या ऑपरेशन सिंदूरची गोष्ट, कारण रक्षा तिने पाठवून दिले राखी. आम्ही जरा फॉरवर्डमध्ये होतो, तुला राखी भेटली. आणि मी कधी काय बोलणार होता तिला, पण सांगितलं हां भेटली राखी. पण तिने मला डोळ्यात ओळखलं राखी नाही भेटली याला. पण सडनली असं झालं की पाठीमागून येणारा माणूस त्याच दिवशी संध्याकाळी राख्याला, मी रात्री ती राखी बांधली आणि रात्री फोटो काढला, तिला पाठवला आणि रात्रभर राखी बांधून राहिली. सुरुवातीचा जो काळ होता तेव्हा पत्र वगैरे पाठवली जायची आणि म्हणजे राखी पोस्टाने पाठवल्या जायच्या. मग अशी पत्र आणि काही राख्या तुम्ही साचवून ठेवल्या आहेत का तुमच्याकडे? हा, तुम्हाला सगळं दाखवलं असते. माझ्या राख्या पण आहेत आणि जी फर्स्ट राखी आहे तुम्हाला मी दाखवेन नंतर. ती राखी ठेवली आहे मी, ती बॉक्सला बांधून मी सजवून, कशी फाईलमध्ये ठेवतात फौजी माणसं, म्हणजे आपल्या आठवणी बहिणीची. राखी आम्ही काय करतो, बांधल्यानंतर दिवसभर मारू शकत नाही युनिफॉर्म. मग राखी बांधल्यानंतर संध्याकाळी आम्ही राख्या खोलतो आणि त्या फाईलमध्ये सेट करतो. आणि मी अशा राख्या ठेवल्या, प्रत्येक इयर वाईज ठेवल्या लिहून की माझ्या बहिणीची राखी ही. म्हणजे सर्वात मोठा तो भाऊ क्षण असतो आमच्यासाठी तो. आणि बहिणींसाठी जी माया असते ती ॲक्च्युली फौजी माणसाला आम्ही तर देशानात आपलं सर्वांना आया बहिणी मानले आणि याच्या पुढे मानत राहू. सर्वात मोठी. मग कुटुंबापासून तुम्ही लांब राहिलात, मग बहिणींनी दिलेला आधार कसा होता अशा वेळी? फोनवर असू दे, म्हणजे संवाद असतो ना. सर्वात मला मोठ्या बहिणीचा माझा खूप आधार आहे. माझे भाऊजी आणि बहीण. भाऊजीने कधी नाही की भाऊजी म्हणून दाखवलं, पण ते प्रत्येक क्षणात किंवा घराकडे आपल्या आई वडिलांचं माझे बायपास सर्जरी झाले, पण मला त्याने नाही सांगितलंय. एवढे ते मोठ्या भावाप्रमाणे राहिली. आणि बहीण पण खंबीर राहिली. तिने कधी नाही बोलले की काय प्रॉब्लेम आहे, काय नाही, तू जा बिंदास जा, मी आहे, मी बघणार, अशी तिने आधार दिला. आता पण मुलगे पण माझ्या शाळेत असताना तिने सांभाळ केला. म्हणजे शाळेत तू ड्युटी कर, तू देशात तिकडे कर
इकडची काळजी कोण, प्रत्येक गोष्टीचं एकच, इकडची काळजी नको, आम्ही बघतो इकडे, मी आहे इकडे. ती मोठा बहिणीचा आधार खूप मोठा होता आणि आता पण आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. म्हणजे हवाई दलाची जबाबदारी आपल्या खांद्यावर होती आणि तुमच्या म्हणजे तुकडीखालील जवानांनी ती व्यवस्थितरित्या पार केली आहे. काय वाटतं? आणि म्हणजे तुम्ही देशासाठी एवढं मोठं महान कार्य केलंय आणि पाकिस्तानचा जो सूड घ्यायचा होता तो तुम्ही घेऊन दाखवलाच. काय भावना आहे? तुम्हाला मग अशीच म्हणलं की माझे वडील 71च्या लढाईमध्ये भाग घेतला. माझ्या मनात पण प्रत्येक वेळी म्हणजे भरती झाल्यापासून असं युद्धात जायचं, कुठे ना कुठे लाहोर. माझं तुम्हाला सांगू का, एक इच्छा अपुरी राहिली ती म्हणजे लाहोरमध्ये झेंडा फडकायचा. सुरुवातीपासून माझी एकच इच्छा की पाकिस्तानात जाऊन, आणि मी बाकी विचार कधी करत नाही की प्रॉपर्टी, हमेशा देशाचा झेंडा कुठे अशा ठिकाणी लावायचा की पाकिस्तानाच्या छातीत काढून लावायचा. आता पण मला तुम्हाला देशात सीमेचं रक्षण आता पण आहे. ऑपरेशन सिंदूर असं नाव आहे, तसंच सिंदूरमध्ये जी ताकद असते ती पाकिस्तानला आम्ही दाखवली. आणि आम्ही ते आपल्या देशाचे सैनिक किंवा देशाच्या आया बहिणींची ताकद किती असते ती पाकिस्तानाने ओळखली. आता पण तुम्ही बघताय TV मध्ये त्याचे रिझल्ट आता दाखवतात आणि त्यावेळी आम्ही काय नाही दाखवले. ज्यावेळी आम्ही दिवाळी मनवली पाकिस्तानची, त्या संध्याकाळचे ड्रोन किंवा त्यांचे क्षेपणास्त्र किंवा हवाई जहाज फायर केले, ते म्हणजे एक गोष्ट आता पण माझ्या अंगावर रोमटे उभे राहतात. म्हणजे तो क्षण असा होता, भावनिक होता की प्रत्येक सैनिक हा ज्याच दिवसाची जगत होतो त्याच दिवसाची वाट बघतो. आणि मी पूर्ण 30 वर्ष त्या दिवसाची, बाकी ऑपरेशनमध्ये भाग घेतले, पराक्रम, विजय सर्व केले, पण लाईव्ह ऑपरेशन जे चालू होतं म्हणजे ऑपरेशन सिंदूर, ते लाईव्ह ऑपरेशन आज पण मला असं वाटतंय की लाईव्ह ऑपरेशन काश अजून 4 तास चालतं. मी कालच संध्याकाळी होतो, अजून 4 तास चाललं असतं तर म्हणजे मला कधी कधी मी स्वप्नात असतो त्यावेळी पण माझ्या डोक्यात येतं की मी फायर करतो. म्हणजे तनामना ध्येयातच माझ्या ते आहे की पाकिस्तानचे तुकडे, म्हणजे पाकिस्तान असू नये, देशाचा कोणताही दुश्मन असू दे, त्याला नेस्त नाबूद करणे राष्ट्र. आज पण मला ते हवाई जहाज दिसतात, त्यांची फायर दिसते, त्यांचे ते क्षेपणास्त्र दिसतात, त्यांचा तो लखलखाट दिसतो पूर्ण फायरिंगचा. म्हणजे ते पहाडी, आता तुमच्याशी बोलतो मला ते पूर्ण पहाड आणि फायरिंग त्यावेळी ड्रोन कसे पडत होते दिसते आणि तो आवाज कानात गुंजतोय अजून. मागे तुम्ही भाषणात असं म्हटलं होतं की 10 मीटर अंतरावर फक्त ड्रोन क्षेपणास्त्र पडलं होतं. मग तेव्हाचा काय असा अनुभव होता? आता बघितला, आता तुम्ही तुमच्या अंगावर माझ्या रोंगटे, म्हणजे तो शहारा क्षण काश तो देवानेच मला त्यातून बाहेर काढलं. म्हणून मी माझ्या कालिका देवीचा हमेशा म्हणतो, नमन करतो गुरुजनांच्या, कारण तिचा शक्तीशिवाय युगात जगात शक्ती आहे जी तुम्हाला चांगलं कार्य करत असाल प्रत्येक ठिकाणी वाचवत असते. आणि त्याचा अनुभव आम्हाला आहे, प्रत्येक सैनिकाला आहे. तुम्ही लंगेटमध्ये बघितला त्यावेळी काली माता, बॉर्डर पिक्चरमध्ये बघितला, ते माताचं मंदिर आहे, तिथे फायरिंग झालं होतं. तो अनुभव मी टीव्हीवर बघितला, ऐकला होता, पण आम्ही प्रत्यक्षात तो अनुभव बघितला. काल आमच्या ठिकाणी ज्यावेळी पडले त्यांचा पाकिस्तानचा बॉम्ब, तो न्यूट्रल झाला, फाटला नाही, त्याच्या बाजूला पडला तो बॉम्ब टचला. तो जर आमच्या समोर बाजूचा बॉम्ब जर फाटला तर आज मी तुमच्या समोर बसतो पण नसतो आणि काय परिस्थिती वेगळी असते. आणि ते झाल्यानंतर ज्यावेळी आम्ही चालू केलंय, प्रथम नंतर चालू, आणि पिन टू पिन त्याने चालू केलं होतं सुरुवातीला, पण नंतर आम्ही आमची पोझिशन ज्यावेळी तयार केली, चालू केलंय, त्यांना पाकिस्तानला दाखवून दिलंय की भारताची कडे म्हणजे सध्या भारताची जी स्थिती आहे ती कोणत्या स्थितीत आहे, भारत केवढा मजबूत आहे, भारताचे जवानाचं मनोबलच एवढं आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ज्यावेळी तुटून पडतो आपण, मग आम्ही बघत नाही आपल्याकडे काय. जसे मालुसरे बघितल्या, तानाजी मालू, त्यांच्याकडे ढाल नव्हती पण त्यांनी पटका बांधून एका हाताने लढले, तसे योद्धा होते. वीर आम्ही मराठे करे, दुश्मनाना सोडो की पण. आपल्या भारत देशाला दहशतवादाने पोखरून टाकलंय अक्षरशः. अगदी लहान लहान तरुणही देशविघातक प्रक्रियेमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. देशासमोरची ही सर्वात मोठी समस्या आपण आता म्हणू शकतो. काय मग सरकारने करायला हवं असं वाटतं? देशामध्ये सर्वात खरोखर तुम्ही चांगला क्वेश्चन केला आहे, कारण देशाची मी परिस्थिती जवळून बघतो. आम्ही फक्त सीमेवर बघत होतो की आम्ही म्हणतो देशाचे जे दुश्मन असतात ते फक्त सीमेच्या बाहेरून येतात, पण इथून सर्व आतून पोखरून टाकले. खास करून मुलांना किंवा जे फ्री वाटप चाललंय, नशाबाजी चालली आहे, सर्वात
देशाचा दुश्मन आहे तो नवीन पिढीला बरबाद करतो. कोणताही घर, कोणाचं देश बरबाद करण्याचं घर बरबाद, नवीन पिढीला बरबाद. आणि दुश्मनाने तेच चालू केलं, नवीन पिढीला पकडणं आणि त्यांना बरबाद केलं. मुलांना शिक्षण आहे, ओनली फॉर शिक्षण, पुस्तकी नॉलेज आहे, पण राष्ट्र प्रथम, देशासाठी काय आहे, त्याच्यासाठी देशाची जी परंपरा आहे, जी हिस्ट्री आहे, जशी आम्ही सांगतो तुम्हाला छत्रपती शिवाजी हिस्ट्री आमच्या घराघरातून चालवते. देश स्वतंत्र कसा आला, देशाचे राजा महाराजांनी देशावर आपला देश कसा वाचवला, हे जोपर्यंत ते आत्मसात करत नाही तोपर्यंत देशाला मजबूत युवा पिढी भेटणार नाही. आताची युवा पिढी एकच म्हणते, बघितले ते मला पाहिजे, माझं नाव मोठं पाहिजे. पण मी म्हणतो देशच्या नवीन पिढीला तो नाव देशाचं मोठं करा, देश प्रथम ठेवा, मग तुमच्या मागण्या काही असू दे त्या पूर्ण करा. राष्ट्र प्रथम ठेवलं तर तुमच्या मागण्याही चुकीच्या होणार नाही आणि तुम्ही चुकले. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी काय अशा मागण्या असतात त्यावेळी तुम्ही राष्ट्र संपत्ती किंवा बाकी असतात सरकारी, याच्यावर पत्तरबाजी करू नका, कोणावर दगड मारू नका, कोणावर, कारण ते पण कोणाच्या घराचे सैनिक आहेत, काय आहेत, ते आपली ड्युटी करतात. तुम्ही तुमच्या मागण्या करतात तसे ते आपली ड्युटी करतात. प्रत्येकाने आपल्या दायऱ्यामध्ये राहून काम केलं तर सर्व सुरळीत आरामात काम करू शकतं. या देशामध्ये कोण कोणा दुश्मन आहे, फक्त आम्हाला एकच आहे, देशाच्या बाहेर जे आहेत ते दुश्मन आहे. पण घरातलीच मुलं जर दुश्मनासारखी वागू लागली तर पुढे चालणं, देशाला चालणं किंवा देशाची प्रगती होणं कुठेतरी थांबेल असं मला वाटतं. एकीकडे सरकार लाडकी बहीण योजना आणतं, पण दुसरीकडे अगदी कोवळे कोवळे जीव अत्याचाराला बळी पडतायत. म्हणजे काय वाटतं या परिस्थितीवर? एक निवृत्त म्हणजे तुम्ही सैनिक आहात, कुठेतरी भयावह अशी ही परिस्थिती आहे. बरोबर. देश सर्वात प्रथम म्हणजे आपण ज्यावेळी आया बहिणींच्या इज्जतीसाठी लढतो, म्हणतो किंवा त्यांना वेलफेअर म्हणून काय नाही काय प्रोत्साहन करतो किंवा काही पैसे देतो किंवा काय देतो, पण सरकारने कुठेतरी असे कानून काढले पाहिजे की आपल्या ज्या देशातील तरुण तरुणी आहेत किंवा नारी आहेत त्यांचं सुरक्षा सर्वात प्रथम करायला पाहिजे, असं काहीतरी कानून पाहिजे. आणि गावागावात माझ्या मते तरी देशासोबत सरकारच्या सोबत पण मी गावाकऱ्यांना म्हणजे आवाहन करेन माझ्या ह्याच्यातून की अजय ऐकतील त्यांना एकच सांगेन की आपल्या परिसरात की अशा टीम तुम्ही नियुक्त करा की असे अँटी रोमिओ असतात किंवा कोणाचे छेडछाड करतात, अशांना काहीतरी आळा घाला. सरकार प्रत्येक गोष्टीवर CCTV सरकार लावू शकत नाही, तुम्ही म्हणणार आमचा, पण प्रत्येक गावागावात जर जागरूकता झाली नारीविषयी तर हे आरामात आम्ही रोखू शकतो, त्याला थांबवू शकतो. आता देशसेवेत जे तरुण येऊ इच्छितात त्यांना काय सल्ला असेल तुमचा? फोकस ऑन द गोल सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट आहे. मी अकॅडमीमध्ये जातो पण मुलांचा फोकस नाही, फोकस नाही म्हणजे आम्ही म्हणतो ना, मला माझा फोकस होता पहिल्यापासूनच, म्हणजे आपण 5वी पासून ज्यावेळी चालायला लागलो फोकस होता की म्हणजे आम्ही पळायचो, रनिंग करायचो, कुठे अकॅडमी जॉईन नाही केली आम्ही, पण फोकस होता मला की मी सैन्यात जा. आता मुलांचा फोकस आहे, तुम्हाला सांगणार असं हसायला येते की जर एखादा मुला सैन्यात जाण्याची तयारी करतो त्याला विचारलं काय करतो बाबा तू, तो उत्तर देतो काय येत ते का उत्तर येत देते मी, म्हणजे तो सक्सेस नाही होऊ शकत ना. फोकस जर प्रत्येक गोष्टीचा फोकस असायला पाहिजे, मला हेच करायला पाहिजे. तुम्ही फुटबॉल ग्राउंड घ्या, फुटबॉल ग्राउंडमध्ये जर गोल पोस्टच नसले तर तुम्ही गोल कुठे मारणार? तसं जीवनात तुमच्या काहीतरी एम पाहिजे ना, गोल पाहिजे, मग तुम्ही गोल करू शकता. आणि मी म्हणतो तुम्ही तनाने मनाने आणि निश्चय ध्येयाने करा, पुढे तुम्ही सक्सेस होणार. एक सक्सेस अपयश आला म्हणून माघार घेऊ नका, दुसरं अपयश म्हणून, तिसरं अपयश म्हणून. मी स्वतः बदलले तुम्हाला, मी तुम्ही सांगितलंय माझा अपयश काय असतं ते पचवण्याची ताकद माझ्यात होती. मी स्वतः 10वीमध्ये 2 वेळा फेल झालो आणि नंतर मी परत अशी भराळी घेतली, विनायक सरांना म्हणून मारतो, त्यांनी असा माझा हात पकडला, अशी भराळी मारली मी की आजपर्यंत मी आता BCom करून बसलोय, सर्व केले, डिप्लोमा केले, सर्व केले. पण एक असतो स्टेप, पण मी खचलो नाही, माघार घेतली नाही, तर मला माझा ध्येय पूर्ण होतो काहीतरी ह्या देशासाठी कर. प्रत्येक मुलानं जर विचार केला नवीन पिढीने की मी या देशासाठी काहीतरी करेन, आपल्या घरासाठी काहीतरी करेन, पैसे कमवणे म्हणजे नाही, काय ते नाव लौकिक करेन, तो 100% सक्सेस होणार. आणि मी नाही सांगत की तुम्ही सैन्यातच जा, खूप कार्य अशी आहेत की देशासाठी करण्याची, देशासाठी नाव लौकिक करण्याची, स्वतःचं नाव करण्याची. तुम्ही आमच्या सिंधुदुर्गात बघितलं स्पोर्ट्समध्ये कोणी नाही, भीती म्हणजे एकदम विचित्र वाटतं. गेल्या वेळी पण बोललो होतो मी की हे क्रिकेटमुळे सर्व आम्हाला कुठेतरी दाग लागतो. क्रिकेट सोडून दुसरे काम आपल्या टायमाला पहिलं होते कबड्डी, हॉकी, त्याच्यानंतर आम्ही ते लगोरी खेळायचो, म्हणजे ते पळापळीचे गेम होते, स्ट्रेंथिंगवाले गेम होते. आता ते गेम नाही, आता कोण नाही, खो खो पण नाही खेळत, बघितले ते मुलांना माहिती फक्त मोबाईलमध्ये असतं.
ते कुठेतरी बाहेर यायला पाहिजे. आपलं फोकस ऑन द गोल परत म्हणजे आपला गोल जो आहे, एम जो आहे, आपल्या एमवर करा फोकस, तुम्ही सक्सेस होऊ शकता. तुम्ही जेव्हा सुरुवातीला जवान म्हणून कार्यरत होता, पण त्यानंतर तुमचं म्हणजे सुभेदार पदापर्यंत तुम्ही पोहोचला, मेजर सुभेदार. मग जवानापासून सुभेदार मेजर पर्यंतचा प्रवास म्हणजे काय अडचणी होत्या आणि काय आव्हानं होती तुमच्या समोर? सर्वात प्रथम ज्यावेळी मी भरती झालो तिथपासून जर्नी स्टार्ट झाली, ती कठीणाई चालू झाली जीवनात. म्हणजे सैनिकी जीवन जे असते 5 वर्ष सखोल ट्रेनिंग असते, फुल ट्रेनिंग असते, तिथे माणूस खाल्ला नाही आणि ते स्वतःला बूस्ट करण्यासाठी असतं, स्वतःसाठी किती तू पुढे जाणार असतो. आमच्यात एक जनरल राठोड होते, ते म्हणायचे मुझे लंबी रेस का घोड़ा चाहिए, छोटी दौड़ का घोड़ा नहीं चाहिए. लंबी रेस का घोड़ा मतलब एक बार आपने रेस को लगा दिया ना, वो रेस पूरी करने वाला. ये नहीं की मेरा टार्गेट ही जीवन, सुरुवातीला माझं टार्गेट असतं ना, लोक म्हणतात नाही मी 5 वर्ष कोण येतो, मी 15 वर्ष कोण. नाही, माझं एमच होतं हे जेव्हापर्यंत ते शिपाई भरतीला याचे लास्ट प्रमोशन जे आहे ते घेतल्याशिवाय जाणार नाही. आणि त्याच्यासाठी सखोल आणि खडतर प्रवास केला. शिपाई ज्यावेळी होतो, शिपाईनंतर मी नाईक प्रमोशन काय झालो. त्याच्यानंतर मी कोर्सेस केल्यानंतर मी असे कोर्स केले, सर्व कोर्स हार्ड जे PT कोर्स, फिजिकल ट्रेनिंग आहे, मी ट्रेनर आहे, मी तो कोर्स केला. NDA IMA मध्ये ड्रिल कोर्स केला आहे, त्याच्यात WT कोर्स केला. म्हणजे जेवढे खडतर कोर्स केले तेवढे केले. आणि तुम्हाला सांगतो की सुभेदार मेजरच्या मी नंतर एक्स ग्रुपमध्ये गेलो. एक्स ग्रुपमध्ये जाण्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी येते मला 8 वर्षानंतर, की तुम्ही अभ्यास करून तुमचं ऑल इंडिया लेवल एक टेस्ट होणार, म्हणजे आर्मीचीच आमच्या, तिथून ती तुम्हाला भेटते. ती मला भेटली होती AIG बनण्यासाठी, आम्ही इन्स्ट्रक्टर गनरी कोर्ससाठी. म्हणजे त्यातून निवळ फक्त 250 मुलं आले, 24 मुलं सिलेक्शन करणार होते. त्या मुलात मी दुसरा आलो होतो. मग त्याच्यासाठी प्रवास जो होता माझा, ड्युटी करायचो. त्याच्यानंतर सांगायचा उद्देश आहे की जेव्हा माझा बेड होता, बेडच्यावर मी पूर्ण ते आपलं कांबळ टाकायचो, खाली लॅम्प घालायचो आणि ह्या घुटण्यावर बसायचो. आत पण बघा ते इथे सर्व केस गेलेले आहेत, जखमा आहेत, आणि रेती ठेवायची म्हणजे झोप येतं का म्हणजे, कारण दिवसभर काम केल्यानंतर. आणि लाईट याच्यासाठी बंद करावं होतं, कारण बाकीचे सैनिक जे झोपले आहेत त्यांना त्रास होऊ नये, त्यांची नीट डिस्टर्ब होऊ नये म्हणून खाली झोप. एक दिवशी माझे मेजर आले होते, राजीव शर्मा, त्याने रात्रीचे नाईट ड्युटी होते त्यावेळी पकडले. तू काय करतो खाली? ते बघितलं तर हा वाचतोय. मग त्याने मला नंतर एका स्टोर रूममध्ये ठेवलं आहे की याला शिफ्ट करा, तिथे याची काहीतरी जिद्द आहे, याला पुरी करू. मी त्या स्टोर रूममध्ये जाऊन करतो. आणि नंतर मी सिलेक्शन झाल्यानंतर सर्वात प्रथम माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं की आज तू जिंकला. नंतर मी सुभेदार, नाईक सुभेदार झालो, सुभेदार मेजरपर्यंत पोहोचलो. आता जस्ट माझ्या ह्या 15 ऑगस्टला मी ऑनर लेफ्टनंट झालोय, प्रमोशन आलंय माझं. म्हणजे ते सर्व लास्ट प्रमोशन, मी लास्ट प्रमोशन, एक शिपाई झाल्यानंतर लास्ट प्रमोशन पोचलोय मी तिथपर्यंत. माझा जो एम होता तो सक्सेस झाला. तुम्ही मागे म्हटलं होतं म्हणजे निवृत्त जरी आता तुम्ही झालात सध्या, पण आतला सैनिक आहे तो मेलेला नाहीये. मग सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी किंवा तरुणांसाठी तुम्ही अशी चळवळ उभारणार आहात का, देशसेवेत त्यांनी यावं याबद्दल? नक्कीच, कारण मी बोललो होतो आणि आता पण तेच आहे, सैनिक हा सैनिकच असतो. सैनिक कधीही मरणार नाही, फक्त त्याचे विचार लोकांपर्यंत कसे पोचावे याच्यावर तळमळ आहे. तुमच्या माध्यमातून आज मी हे पण सांगतो, नवीन पिढीला, सिंधुदुर्गातल्या नवीन पिढी, आजपर्यंत आपण बघितलं 71च्या वारमध्ये, त्याच्या अगोदर पण वारमध्ये, त्याच्या अगोदर इंग्रजमध्ये, आपण कलमीस गावात जातो तिथे पण आपला स्तंभ आहे. आणि ही वेर्ले, शिशिंगे, कलंबीस, कारवडे इकडची गावाची ही वंश परंपरा आहे आपल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आम्ही स्वतःला म्हणतो, पण ते रक्तात कुठेतरी असल्यानंतर कुठेतरी ते मार्गदर्शनामुळे खचले गेले मुलं आणि वेळी नाही. मी आता पण तुम्हाला सांगतो, जर मुलांना चळवळ जसं अकॅडमी जातो त्यावेळी पण सांगतो, तुम्हाला जो मार्गदर्शन पाहिजे आम्ही द्यायला तयार आहोत. आणि कुठेतरी नक्कीच विनायक सरांना म्हटलो, मी ते कुठेतरी नक्कीच शाळेनं आता व्हिजिट चालू केले मी मार्गदर्शनासाठी. 9वी ते 10वीच्या मुलांसाठी, म्हणजे प्रत्येक माजगावला पण गेलो होते त्यांना 9वी ते 10वी, कारण तो बेस असतो, प्लॅटफॉर्म बनवण्याचं कार्य ते असतं. 9वी ते 10वी, 10वीच्या नंतर मुलं आपला ॲटोमॅटिक प्लॅटफॉर्म करतात की मी ह्या प्लॅटफॉर्मवर येणार, पण त्यांना मार्गदर्शन करणं आहे. शाळेमध्ये कुठेतरी कधीतरी बोलवण्यासाठी मी विनंती करून आलो की महिन्यातून किंवा 6 महिन्यांनी एकदा या मोटिवेशन लेक्चरसाठी मला बोलवा, मी स्वखुशीने येईन तिथे लेक्चर. आणि नक्कीच नवीन मुलासाठी आपण काहीतरी करू. सीमेवरील जवानांच्या ज्या बहिणी आहेत आता, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? सीमेवरील जवानांच्या बहिणींना एवढंच सांगेन की
तुमचा भाऊ किंवा तुम्ही इथे पण राखी बांधतात, त्या भावांना आणि त्या भावांना, सर्व भावांना एकच चांगली विनंती की एक वचन द्या आज बहिणीला सर्वांनी. देश सीमेवर आहेत ते रक्षण करतायत, ते पण बाकी भाऊ पण आहेत त्यांना पण सांगे की बहिणीला आज वचन द्या की मी स्वतःला नशेपासून दूर ठेवे. मी प्रत्येक आई बहिणीची, प्रत्येक स्त्रीची इज्जत करेन आणि भारत देशासाठी सदैव मी तत्पर आहे. म्हणजे आपण जर हे 3 पथ्य पाळले तर आपला देश आणि आपली बहीण अभिमानाने सांगू शकेन की मी याची बहीण आहे, असं मला वाटते. की आणि जेव्हा सैनिक आहेत त्या सैनिकांना आज तुम्ही एवढं मी पूर्ण माझ्या भारत देशातल्या सैनिकांना आजचा दिवस समर्पित करत आहे की एवढ्या बसून त्यांच्यामुळे इथपर्यंत बसून, त्यांच्या प्रेमामुळे इथपर्यंत आज पण ही मला चान्सेस भेटला. सैनिक खूप होऊन गेले पण असा चान्सेस मला भेटत नाही बोलायचे, आपले मन विचार करायचे, पण तुम्ही एवढा मोका दिला त्याच्यासाठी खूप तुमचे धन्यवाद आहे पहिल्यांदा. आता या पुढील तुमचे प्लॅन्स काही आहेत का, म्हणजे असं अमुकच करायचं वगैरे? आता माझं तसं प्लॅनिंग काय नाही, आता सध्या मी शांत आहे, फक्त बघतोय. पण आहेत माझे, कारण मुलांसाठी स्पोर्ट्स, कारण माझ्याकडे स्पोर्ट्स आहेत, स्वतः मी स्पोर्ट्समॅन आहे. हॉकी, बास्केटबॉल, बॉक्सिंगचा कोचिंग आहे. तो मी भोसले सरांना तिकडे पण गेलो होतो, कधी जरूरत पडली म्हणजे कोचिंगसाठी जाईन. किंवा आपल्या मुलांना शाळेतील किंवा मला स्वतःचा एक जिम टाकायचा आहे मुलांसाठी, म्हणजे नवीन यूथसाठी काही ना काही करायचं. म्हणजे कुठेतरी आमच्यात एक हे की स्वस्थ राहू. मी ज्यावेळी फिजिकल ट्रेनिंग स्वस्थ राहू, ज्या माणूस स्वस्थ असल्यानंतर ॲटोमॅटिकली तो काही करू शकतो. कोणी करा, तुम्ही स्वतः पण स्वतः स्वस्थ आल्यानंतर दुसरं काम करणं. ज्यावेळी निरोगी शरीर नाही तर तुम्ही काही करू शकत नाही. मग देशासाठी नवीन पिढीला निरोगी करणं हा सर्वात माझा उद्देश आहे. आणि मी ग्रामपंचायती म्हणणार नशामुक्ती करणं, नवीन पिढीला मार्गदर्शन करून नशामुक्ती करणं सर्वात मोठा माझा ध्येय आहे. आणि ह्यासाठी मी कुठे मला जे काय करावं त्या करण्यासाठी मी तत्पर आहे. आणि आज तुम्हाला सर्वांसमोर सांगतो की नशामुक्ती ही झालीच पाहिजे आणि त्याच्यासाठी चळवळ ही मी उभारणारच आणि चालू केली आहे ती चळवळीसाठी. ग्रामपंचायत स्वतः सरपंचांना भेटून मी ती चळवळ 15 ऑगस्टलाच त्यांना सांगितले आपण काहीतरी करूया. प्रत्येकाचा म्हणजे कोणी ना कोणी आदर्श असतो. तुमच्या आयुष्यातला म्हणजे असा कोण आदर्श आहे का? माझे आदर्श म्हणजे माझे आई वडील आहेत, ज्यांच्या आदर्शाने त्यांनी ते सुभेदार मेजर ऑनर कॅप्टन पर्यंत जाऊन आले. आणि आमचे आजोबांचं ध्येय ठेवून चालतो. तो आमचे आजोबा बिलकुल राष्ट्रप्रेमी होते सुरुवातीपासून आणि आम्ही पण राष्ट्रप्रेमी. आणि त्यांना आपली जमीन, आपली प्रॉपर्टी जे काहीतरी करावं, झाडं लावा, जसं त्यांनी सुरुवातीला सांगितलं झाडं लावा, तर माझं पण ध्येय असतं दरवर्षी 50 झाडं लावावी. निसर्गाशी मिळून मिसळून काम करा, निसर्गाच्या खिलाफ जाऊ नये. मला पण सर्वांना आधी हेच आहे की निसर्गाच्या झाडतोड आता चालली, कोकणात बघितली गेली जाते. सर्वांना विनंती आहे की झाडतोड नका करू, कारण कोकणाचं वातावरण पहिलं कसं होतं आता कसं आपण बघतोय. माझे आदर्श ते आहेत, माझे आजोबा, माझे आई वडील त्यांनी शिकवले, ते आता पण झाडं लावतात, आम्ही पण लावत असतो. सैन्यासाठी बाकी छत्रपती शिवाजी महाराज आहेत आमचे आदर्श, त्यांचे विचार आचार सर्व आमच्यात वगैरे. धन्यवाद. आज तुम्ही आमच्याशी संवाद साधलात. आपले सैन्य दलातील काही अनुभव होते ते तुम्ही आमच्यापाशी मांडले, त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्या मनातील सैनिक असाच जागा राहू दे, याबद्दलही तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.